मित्रांनो, जिम करताय, प्रोटीन घ्यायचंय पण कन्फ्युज आहात कुठलं प्रोटीन घ्यायला पाहिजे. तर मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत कॉन्सन्ट्रेटेड व्हे प्रोटीन आणि आयसोलेटेड व्हे प्रोटीन यामध्ये आपण कुठलं घ्यायला पाहिजे. तर मित्रांनो, कॉन्सन्ट्रेटेड व्हे प्रोटीन यामध्ये 70 ते 80% हे प्रोटीन असतं. यामध्ये 20 ते 30% कार्बोहायड्रेट असतं आणि 1 ते 2% हे फॅट असतं. तसेच यामध्ये लॅक्टोज हे असतं आणि हे कुणी घ्यायला पाहिजे. मित्रांनो, कॉन्सन्ट्रेटेड व्हे प्रोटीन हे त्यांनी घ्यायला पाहिजे ज्यांना वेट गेन करायचं आहे, तसेच त्यासोबतच मसल गेन आणि कॅलरी काउंट वाढवायचा आहे अशा व्यक्तींनी कॉन्सन्ट्रेटेड व्हे प्रोटीन घ्यायला पाहिजे. आणि आयसोलेटेड व्हे प्रोटीन यामध्ये 90% किंवा त्यापेक्षाही अधिक प्रमाणात आपल्याला प्रोटीन पाहायला मिळते. तसेच यामध्ये 6 ते 7% कार्बोहायड्रेट पाहायला मिळतो आणि ह्यामध्ये फॅटचं पर्सेंटेज खूप कमी असतं, 1% पेक्षा कमी फॅट असतो. तसेच यामध्ये लॅक्टोज फ्री यामध्ये लॅक्टोजचं प्रमाण नसतं, हे लॅक्टोज फ्री असतं. आणि मित्रांनो, आयसोलेटेड व्हे प्रोटीन कुणी घ्यायला पाहिजे ज्यांना मसल गेन करायचं आहे, तसेच ज्यांना वेट लॉस करायचं आहे अशा व्यक्तींनी आणि ज्यांना लॅक्टोज पदार्थ आपल्या डाएटमधून स्किप करायचे अशा व्यक्तींनी आयसोलेटेड व्हे प्रोटीन घ्यायला पाहिजे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा आणि आपल्या जिम मधल्या मित्राला शेअर करा. धन्यवाद.